नवी दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली आणि आसपासची 16 मेट्रो स्थानकं पुढच्या सूचनेपर्यंत बंद करण्यात आलेली आहेत। आज सुद्धा 16 मेट्रो स्थानकं पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहेत। आज म्हणजे गुरुवारी। दरम्यान ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रवाशांच्या सोयीकरता राजीव चौक, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरिएट या 3 इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही पक्ष कारभार करतायत, आपली राजकीय पोळी भासतायत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली। राज्य आणि केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला। राहुल गांधींना घातपात करायचा होता का असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारलाय। पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल। हे तर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते एवढे जबाबदार पदावर असताना कालचं जे आंदोलन, धरणं आंदोलन अतिशय बेजबाबदार पद्धतीचं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिकडे जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून। म्हणजे काय तुम्हाला करायचं होतं? प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी योग्यच आहे। काँग्रेसचा विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा आहे असं राहुल गांधी म्हणतायत। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेलं आंदोलन यावर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली। मोदी सरकारवर आपल्या मागण्या त्यांनी ठेवल्या। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात यावा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। राहुल गांधींनी 5 मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत। 3 मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत, क्षमा करा। त्यामधली दुसरी मागणी आहे लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करा, पहिली धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी। जे काही आता घडलं मागच्या 4-5 दिवसांमध्ये त्यासाठी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी अशी तिसरी मागणी आहे राहुल गांधींची। धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए। बड़ी बात नहीं है। सुसाइड हुए बच्चों के 152 पेपर लीक हुए। स्टूडेंट्स की पहली मांग ये है, इनको हटाइए। हमें लगा कि अगर हिंदुस्तान के स्टूडेंट्स सड़क पे हैं तो ऑपोजिशन को भी सड़क पे होना चाहिए। ऑपोजिशन स्पीकर के पास गए, उनके कमरे में गए, रिस्पेक्टफुली गए और हमने स्पीकर से कहा देखिए ये बहुत बड़ा मुद्दा है, आप हमें बोलने दीजिए, इसके बारे में डिस्कशन करने दीजिए। स्पीकर ने कहा कि देखिए मैं सरकार से पूछूंगा। मीनिंग इट इज नॉट स्पीकर्स डिसीजन, इट इज सरकार डिसीजन। ठीक है, पूछिए। पूछने के बाद कोई डिस्कशन नहीं, पूरी इशू को इग्नोर कर दिया। सही है कि पुलिस वाले थोड़ा मतलब मुझे घसीट के ले गए, बट कान में कह रहे थे कि इस सरकार को हटाइए। एक्चुअली मैं राजस्थान का हूं, इनको हटाइए। हम
सिर्फ वर्दी पहने हैं, दूसरा कह रहा है मैं हरियाणा का हूं, इनको हटाइए। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर जे.पी. नड्डांनी पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींचा उद्देश विद्यार्थ्यांचं हित नाहीये तर ते राजकीय पोळी भाजतायत असा आरोप जे.पी. नड्डांनी केला. संसदेमध्ये आम्ही चर्चेकरता तयार आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आरोप प्रत्यारोप करू नका असा आरोप देखील नड्डांनी केला. ये गंभीर मसला है और जैसा मैंने आपके सामने कुछ नाम गिनाए, ये बड़ी लंबी लिस्ट है जिसमें यूपीए की सरकारें इन्वॉल्व हैं जहां पेपर लीक हुआ है. लेकिन हम आरोप प्रत्यारोप से बाहर निकल करके हमें इस पर चर्चा करनी चाहिए और चर्चा करने का जो सबसे अच्छा माध्यम है वो है सदन, वो है पार्लियामेंट और हम चर्चा के लिए तैयार हैं. गहन चर्चा हो, गहन चर्चा के माध्यम से इसकी बारीकियों में हम जाएं. भारत की संसद में विपक्ष के नेता श्रीमान राहुल गांधी जी ने एक प्रस्तुतिकरण दिया और उस प्रस्तुतिकरण में उन्होंने लगभग 150 पेपर लीक के बारे में उन्होंने चर्चा की. ये जांच का विषय है और सरकार एक जिम्मेवार सरकार है, इसलिए निश्चित रूप से हर एक बात का जवाब जांच के साथ साथ जनता के सामने, देश के सामने दूध का दूध और पानी का पानी रखेगी.